CSMT रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी आज सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं। तसंच दिवा CST रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला। आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी या काळ्या फिती बांधल्याचं प्रवाशांनी सांगितलं। ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरं मिळत असल्यानं दिव्यात घरं घेणाऱ्यांचं प्रमाण वाढले, त्यामुळे दिवे शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे। हजारो प्रवासी दररोज दिवा ते ठाणे आणि मुंबई असा रेल्वे प्रवास करत असतात। दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा रेल्वे गाड्यांमध्ये शिरणं शक्य होत नाही। काही जलद रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा आहे, परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करू दिलं जात नसल्याची ओरड आहे। त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचं इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात। जून महिन्यात समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता। दिवा स्थानकातून प्रवाशांनी रेल्वे गाडीत चढू नये म्हणून एका डब्याचं दार बंद करण्यात आलं होतं, तर सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे गाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्नही केला होता। दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्यानं दिवा CSMT रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे। बुधवारी दिवा प्रवासी संघटनेनं दिवा CSMT रेल्वे सेवा सुरू करावी, तसंच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। तसंच प्रशासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला। सब मिलके आज येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय। एकाच विकास कामांवर 2दा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी करत या संबंधीचं पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्यानं खळबळ उडाली आहे। राज्यातील सत्तातरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं। याच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत। सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडूनही आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे। तसंच अजित पवार गटानं कळवा आणि मुंब्रा भागावर लक्ष केंद्रित करत आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो। आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांचं फारसं जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात शहाचं राजकारण करताना दिसून येतात।
राज्यातील सत्ता बदलानंतर राज्य शासनानं दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामं केली असून या कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे. श्रेयवादाची लढाई ज्याला श्रेय घ्यायचं मुंबऱ्यातल्या कामाचं त्याला घेऊन द्यावं. मुंबऱ्याच्या जनतेला माहिती आहे काम करतो. चौपाटीचं काम आहे, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे. कधीपर्यंत ते ठाणे शहरातील बाळकुम नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले. 4 इसमांनी एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. हा धक्कादायक प्रकार घडला असताना दुकानदारानं धैर्यानं प्रसंगावधान दाखवलं आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनास्थळी वेगानं दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. मात्र उर्वरित 3 आरोपी फरार झालेत. दरोडेखोरांनी दुकानात शिरतात बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा हा डाव फसला. पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच्या साहाय्यानं उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात घेत सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली आहे. या घटनेच्या अनुषंगानं ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले. दुकानांमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथक कार्यरत असून ठाणे शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एक आरोपी ताब्यात घेतला गेल्यानं नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला असला तरी उर्वरित आरोपींच्या अटकेपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले. पोलीस स्टेशन कापूरबावलीच्या हद्दीमध्ये आज रोजी 11:30 वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात 4 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशस्त्र होतं, फायरआर्म होतं, त्यातून फायर देखील केलेला आहे. त्या अनुषंगानं तेथील जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानातील परिसरातील लोकांनी एक संशयित इसम ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरबावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सर, एकंदरीत किती आरोपी होते? CCTV काय मिळाले का? सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. नेमका हा सगळा फायरिंगचा प्रकार कशासाठी केला असा? प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे. दरोडा टाकण्यासाठीच त्या उद्देशानेच हा प्रकार केल्याचं दिसून येतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 23 मे 2024 रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक 1 ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपी क्रमांक 1 मोईन आसिफ शेख वय वर्ष 29 आणि आरोपी क्रमांक 2 साहिल अब्दुल हमीद कुरेशी वय वर्ष 24 यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
त्यानुसार दोघांना अटक करून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। यातील 3 मोबाईल फोन घरफोडीच्या घटनेत चोरी केल्याचे आरोपींनी मान्य केले। तपासाच्या पुढील टप्प्यात अटक केलेल्या आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन मुस्तकीम उर्फ गोल्डन चुन्नी खान याला दिलं असल्याचं उघड झालंय। पोलिसांनी मुस्तकीमला ताब्यात घेतलं असता त्याच्या घरातून 1,47,000 रुपये किमतीचे 2 सोन्याच्या अंगठ्या आणि 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। त्यामुळे त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी मोईन शेख आणि साहिल कुरेशी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखीन एका गुन्ह्याची कबुली दिली आहे, ज्यामध्ये BNS ॲक्ट 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। आतापर्यंत या तपासात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 3.25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 12 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। पोलिसांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू ठेवलाय आणि आणखीन काही चोरीचा माल हस्तगत होण्याची शक्यताही वर्तवली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक 2 यांची टेक्निकल ॲनालिसिस आणि मोबाईलच्या मिसिंगबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिट 2चे सिनियर PI योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली। त्यानुसार ACP शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामगिरी झालेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 30 मोबाईल हस्तगत झालेले आहेत। त्याच्यामध्ये हे जे 30 मोबाईल आहेत ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत। त्याच्यामधले गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत। ह्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे। निजामपुराचा एक आहे, भिवंडी शहरचा एक आहे, अशी एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ 25 मोबाईल शोधण्यामध्ये युनिट 2ला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे। आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे। नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 कडून करण्यात आलेली आहे। टोटल मिळून 30 चोरीचे मोबाईल आणि 25 मिसिंग मोबाईल असे 55 मोबाईल हस्तगत युनिट 2ने केलेले आहेत। त्याची जवळपास किंमत 9,65,000 अशी आहे।